महादंडनायक भगवान एकलव्य, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक राया ठाकर, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, क्रांतिकारक नाग्या कातकरी यांच्या संयुक्त जयंती निमित्त आदिवासी युवा महोत्सव 2025 चे आयोजन नाशिकच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह, बाबा नगर, मुंबई नाका या ठिकाणी करण्यात आले। या आदिवासी युवा महोत्सव 2025 चे आयोजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ, तर व्याख्याते अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मणिपूरचे राज्याचे युवा प्रदेश अध्यक्ष PGK गुईटे हे होते। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी आदिवासी युवक व युवतींनी आदिवासी सॉंगवर नृत्य सादर करून आलेल्या मान्यवर तसेच प्रेक्षकांचे मन जिंकले। यावेळी अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ, व्याख्याते PGK भोईटे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव, गणेश गवळी, विनोद मनसाराम, बाळासाहेब पवार तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। BBS न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। युवा महोत्सवासाठी ज्यांनी अर्थात परिश्रम केले ते सर्व संयोजक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे ज्यांनी ह्या युवा महोत्सवात भाग घेतला असे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो, सर्वांचं आभारही मानतो। आणि या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळासाहेब पवार असतील, काकासाहेब असतील, देराणीक साहेब असतील, नेंबेसर असतील, सर्व मान्यवर, गणेश भाऊ असतील, मी सुरुवातीलाच आपली माफी मागतो, दिल्ली व्यक्त करतो का मी येतानाच खूप उशीर केला, त्यामुळे तुम्हाला सर्वांना अगदी तिष्ठत राहावं लागलं। परंतु मला एक निश्चित वाटत होतं लकी भाऊ का कार्यक्रम हा आदिवासी युवा महोत्सव आहे, प्रत्येकाला टायमिंगची मर्यादा आहे। शिक्षक वृंदांना 45 मिनिटं, कारण 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ मला वाटतं माणूस बोलू शकत नाही असा त्याचा अंदाज आहे। पण विद्यार्थीसाठी 6 विषय असतील तर 4×5 = 20, 6 शिक्षक लोक शिकवायला जातात, तेवढा वेळ विद्यार्थी बसत असतात। मला असं वाटलं होतं युवा आहेत, विद्यार्थी आहेत, बसू शकतात, जाऊ आपण उशिरा, तरी सुद्धा मर्यादा असते, मी ती मर्यादा तोडली, मी माफी मागतो। त्याच्याबरोबर मला एक दुसरंही वाटत होतं, आदिवासी जसं अकॅडमिक आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे 70-80% पर्यंत आदिवासींची संख्या सांगितली गेली। मुळातच आदिवासी हा काटक आहे। मी मागच्या वेळेला इथंच ह्या सभागृहात कालिदासला काहीतरी सांगितलं तर बाबा स्पोर्टमध्ये आपण आदिवासी म्हणून ते उपजत नाही, त्याच्यात खूप मोठी संख्या येणं म्हणजे काय फार विशेष आहे असं माझं मत आहे। पण ज्याच्यासाठी म्हणून आपण एक समाजाचे पुढचे पाईक आहात, त्याच्यासाठी आता आपल्याला शिक्षणाची जोड, जसं बिरसा मुंडा असतील, राघोजी भांगरे असतील किंवा आपले क्रांतिकारक सगळे असतील, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतो, उत्सव साजरे करतो, त्यांच्या प्रतिमा समोर ठेवतो, त्यांचा इतिहास समोरच्यांना सांगतो। त्याचा उद्देश एक आहे, बिरसा मुंडांनी त्यांच्या वयाच्या
25व्या वर्षात सगळी क्रांती केली. ही क्रांती भाला वर्षी ज्याचा आपण सगळ्यांना ते आदिवासीचं प्रतीक म्हणून आपण त्यांना स्वागत केले. बिरसा मुंडांनी त्या काळच्या साधनानं समाजाला संरक्षण दिलं. आज आपल्याला दगड धोंड्याने संरक्षण करता येणार नाही. आज आपलं हत्यार म्हणजे अक्षर, आपलं हत्यार म्हणजे ज्या कायदेशीर लढ्या लेबेसर असतील, डॉक्टर दाभडे साहेब असतील, सुटे साहेब असतील, बाबू साहेब असतील, राम चौधरी असतील, गणेश भाऊ असतील, तुम्ही असाल, सगळेकडून जे महाराष्ट्रात देशात मणिपूरवरून जे आपले दोस्त आले, असे देशातून जे काही प्रमुख समाजाचे रक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करू पाहतात, त्यांना ऊर्जा यावी म्हणून अशा कार्यक्रमांवर येऊन त्यांना ते जिथं हात मारतात तिथं आपण उभं राहणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण बघतोय तर आदिवासी समाजाची कला लोप पावत चालली होती. तुमच्या माध्यमातून मंत्रालयात ही कला जिवंत करण्यात आली. तीच कला जिवंत ठेवण्यासाठी आज आपल्या आदिवासी वंशाचं आयोजन केलेलं आहे. आणि या कलेच्या माध्यमातून आपली संस्कृती जिवंत राहणार, परंपरा जिवंत राहणार. कारण आपलं आदिवासीचं आरक्षण या संस्कृतीवर टिकलेलं आहे. आणि आदिवासीची खरी ओळख ही आपली आदिवासी खरी संस्कृती, ही तुमची कला आहे. त्यामुळे कला जिवंत राहावी तरच आदिवासी समाजाची ओळख निर्माण राहील. आणि आदिवासी समाजाची ओळख जिवंत राहील तरच आपल्याला इनोसारख्या ठिकाणी असे अहवाल सादर केले. आज आपण बघतोय अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे आज आपल्यात नाही, निसर्गवासी माननीय आमदार मधुकररावजी पिचड साहेब यांनी समाजासाठी खूप त्याग केला, संघर्ष केला, अहोरात्र मेहनत करून समाजाला न्याय देण्याचं काम केलं. आज समाजाला वारी नाही, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राच्या अपेक्षा फक्त आणि फक्त आमचे आदरणीय नामदार धरण झिरवाळ साहेब आणि आमचे महाराष्ट्राचे एकमेव नेते फक्त झिरवाळ साहेब आहेत. कारण आम्ही अंतःकरणातून प्रामाणिकपणे जो साहेबांसमोर तो आंदोलन बघितलं, कारण तरुणाला लाजेल एवढं काम आदरणीय झिरवाळ साहेब करतात. तरुणांना लाजेल असं आंदोलन झिरवाळ साहेब करतात. त्यामुळे मी स्वतः त्याची प्रेरणा घेतो. आणि माझा आवडता नेता जर असेल आज महाराष्ट्रामध्ये तर फक्त झिरवाळ साहेब. कारण समाजासाठी जीवन राहतं एक करून. आज मी त्याशी बघितलं तर ते दाखवलो, झिरवाळ साहेब रात्री 12 वाजता नाटक खेळायला भेटले. तुमचा माझा नेता आजपर्यंत गेलेला नाही, परंतु झिरवाळ साहेब शाळेत जाऊन त्या मुलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी पुढे झाल्या. आज आपल्याला अभिमान आहे की त्यांनी संविधानिक पद सांभाळलेलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष पद आहे, ते खूप मोठं पद आहे, मुख्यमंत्र्याच्या वरचं पद आहे. त्या पदावरती आदरणीय झिरवाळ साहेबांची जी नेमणूक केली त्यांच्यावर जबाबदारी ती बिनविरोध दिली. त्यांना हा विश्वास आदरणीय झिरवाळ साहेबांवरती त्या सर्व सरकारचा होता आणि आहे. आज आपण बघतोय झिरवाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली जर ते केसाचं आंदोलन यशस्वी झालं नसतं, आपले 8,500 मुलं अजूनही घरीच इकडे तिकडे फिरत असते. त्यामुळे पुन्हा एकदा केसाची भरती फक्त आपल्या